नमस्कार, पल्लवीज होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण नारळी पौर्णिमा विशेष मस्त असा मऊ मोकळा रसरशीत नारळी भात कसं बनवायचं ते अतिशय सोप्या पद्धतीने बघणार आहोत। गूळ घालून तयार केलेला रसरशीत नारळी भात आपण फक्त 5 मिनिटात तयार करणार आहोत आणि कुकरच्या 2 शिट्टीत हा असा मऊ मोकळा नारळी भात झटपट असा तयार होतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो। चला तर मग ह्या साध्या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी नारळी भात बनवण्यासाठी इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही रेग्युलरचा तांदूळ वापरू शकता, फक्त जुना वापरा म्हणजे भात छान मोकळा होतो। आता जुना तांदूळ म्हणजे कसा थोडासा पिवळसर असतो आणि त्याचा भात सुद्धा छान मोकळा तयार होतो। किंवा याच्या जागी कोलम तांदूळ, सुवासिक आंबेमोहर तांदूळ किंवा तुकडा बासमती वापरला तरी चालेल। आता घेतलेला तांदूळ आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। तांदूळ आपण बघा हाताने चोळून स्वच्छ धुवून घेणार आहोत, कारण तांदळाला जे काही स्टार्च असतं ना ते बऱ्यापैकी कमी होतो आणि आपला भात छान मोकळा सुटसुटीत तयार होतो। आता इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। पाणी फेकून द्यायचं आहे आणि भरपूर पाणी घालून तांदूळ आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटाकरिता भिजायला ठेवायचं आहे। असं भिजत ठेवल्याने एकतर भात लवकर शिजतो, त्याचसोबत सुटसुटीत होण्यास सुद्धा मदत होते। ही खास टीप आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा। आज आपण हा भात कुकरमध्ये झटपट असा तयार करणार आहोत। त्याच्यासाठी कुकर चांगलं गरम झालं की 1 चमचाभर तूप घालून घेतलेला आहे। तूप तुमच्या गरजेनुसार कमी अधिक करू शकता। शक्यतो तुपातच भात तयार करा म्हणजे छान होतो चवीला। तूप हलकंसं गरम झालं की बघा मी दालचिनी, 2 लवंग आणि वेलची अशी फोडून घेतलेली आहे, म्हणजे त्याचा स्वाद चांगला येतो फोडून घातला की। आता ते चांगले भाजल्यानंतर काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहे, हे सुद्धा आपण तुपात हलकेसे परतून घेऊया। काजू आणि बदाम असे तुपात परतून घेतले ना तर चवीला छान लागतात। त्याच्यानंतर आपला तांदूळ सुद्धा 20 मिनिटं छान भिजलेला आहे। हे सुद्धा आपण साधारण 3-4 मिनिटं तुपात चांगलं परतून घेऊ, म्हणजे तुपात असं परतून घेतलं ना तर भात चवीला खूप छान लागतो आणि मोकळा सुद्धा तयार होतो। म्हणूनच आपल्याला भात चांगला तुपावर परतून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने मिक्स करायचं, म्हणजे भात तुकडा होऊ नये याची काळजी घ्यायची आहे। आता आपण 1 वाटी भात घेतलेला होता, तांदूळ, त्याच्यासाठी अर्धा वाटी इथे मी बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे। आपण 1 वाटी तांदूळ घेतला होता, त्याच्यासाठी अर्धा वाटी गूळ वापरलेला आहे। पण तुम्हाला जास्त गोड खायला आवडत असेल तर 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी बारीक चिरलेला गूळ वापरायचं। गूळ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊया। गुळाऐवजी साखरात पण हा भात तुम्ही तयार करू शकता। त्याच्यानंतर कोमट पाणी वापरायचं आहे, थंड पाण्याचा वापर नाही करायचं। आपण 1 वाटी तांदूळ घेतला होता, त्याच्यासाठी इथे मी 1.5 वाटी इतकं पाणी वापरलेलं आहे। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। मी घेतलेले तांदूळ नवीन होते, त्याच्यामुळे मी 1.5 वाटी पाणी वापरलेलं आहे। पण तुम्ही जुने तांदूळ वापरले असाल ना तर 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण होतं। आता आपण हे ओल्या नारळाचा चव बघा मी अर्धा वाटी घेतलेला आहे, हे सुद्धा घालून घेऊ। ओल्या नारळाचा चव तुम्ही आपण ज्यावेळी तांदूळ तुपात परतून घेतो ना तेव्हा घालून घेतले तरी देखील चालेल। आता ओल्या नारळाचा चव घातल्यानंतर सगळं मिक्स करून घेऊया। अजून रंग छान येण्यासाठी तुम्ही याच्यात केसरच्या काड्या किंवा केसरचं दूध घालून घेऊ शकता। झाकण लावायचं आणि लहान ते मध्यम आचेवर 2 शिट्या करून घ्यायच्या आहे। गॅस अजिबात मोठा नाही करायचा, फक्त मंद आचेवर 2 शिट्या काढून घ्यायचा, कारण आपण गूळ वापरलेला आहे। गूळ खाली करपू शकतो किंवा भात काळा तयार होऊ शकतो। आणि बघा मस्त असा आपला सुटसुटीत नारळी भात कुकरच्या 2 शिट्यात आणि फक्त 15 मिनिटात तयार झालेला आहे। इथे बघू शकता तुम्ही मोकळा तरीही मऊसूत असा हा नारळी भात आपला झटपट तयार झालेला आहे। आणि तुम्हाला दाखवते भात सुद्धा छान शिजलेला आहे आणि मोकळा सुद्धा झालेला आहे की नाही। किती साधी आणि सोपी पद्धत, फक्त 15 मिनिटात झटपट असा भात आपला तयार झालेला आहे। प्रत्येक दाणा लांब सडक आणि मोकळा तरीही मऊसूत असा आपला नारळी भात तयार झालेला आहे। आता लगेच आपण नैवेद्यासाठी तयार करून घेऊया। बघा
मस्त पारंपरिक पद्धतीने गूळ घालून आपण हा नारळी भात तयार केलेला आहे. त्यामुळे तुम्ही डायबेटिक पेशंट असाल ना तरीसुद्धा हा नारळी भात खाऊ शकता. मस्त वरनं ओल्या नारळाचा चव घालायचा आणि मस्त नारळी भात एन्जॉय करायचा आहे. कसा वाटला आजचा हा नारळी भात, त्याचसोबत बनवण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि येणाऱ्या नारळी पौर्णिमेला तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने असा मऊ मोकळा अवघ्या 5-10 मिनिटात तयार होणारा नारळी भात एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला गुळात नसेल करायचा भात तर तुम्ही हा भात साखरेत सुद्धा तयार करू शकता. त्याच्यातसुद्धा अप्रतिम असा तयार होतो. फक्त रंग छान येण्यासाठी केसरचं दूध आवर्जून घाला. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशा साध्या, सोप्या आणि नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.